नमस्कार, आपण पाहत आहात MN न्यूज। आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्याची। परभणी लोकसभा मतदारसंघ 2024। परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील खेड्यातील लोकशाहीच्या मार्गाने नागरिकांनी बजावला अधिकार। मतदान केंद्रासमोर सगळीकडे नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या। पुरुषांसाठी वेगळी, महिलांसाठी वेगळी अशा दोन रांगेमध्ये शिस्तीचं पालन करून नागरिकांनी बजावला मतदानाचा अधिकार। मतदान केंद्रावर जाते वेळेस प्रत्येक नागरिकांच्या हातामध्ये मतदान कार्ड, पोल चिठ्ठी, मतदान केंद्रामध्ये बूथ प्रमुख बसलेले राहतात। त्यांच्याकडे मतदान कार्ड, पोल चिठ्ठी दिल्यानंतर आपला सिरियल नंबर घेऊन आपल्या प्रत्येक नागरिकांनी सिरियल नंबर समोर सही करून नंतर डाव्या हाताच्या बोटाला शाई लावल्यानंतर मतदान करण्यास आपणास मिशनकडे पाठवले जाते। त्यावेळेस आपले मतदान हे पूर्ण झाले असे आपण समजले जाते। आज परभणी लोकसभेमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले। परभणी लोकसभेतील लोकशाहीच्या मार्गाने बजावला मतदानाचा अधिकार। परभणी लोकसभा 2024। नमस्कार, मी आशिष मुंजे। आपण दृश्य आपण सोनपेठ शहरातून दाखवत आहोत। लोकशाही मार्गाने या ठिकाणी जो दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेचं जे मतदान होतं, आज या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली बघू शकता। या ठिकाणी मतदार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गाने, लोकशाही मार्गाने या ठिकाणी त्यांचा मताचा अधिकार या ठिकाणी मतदार बजावण्यासाठी या ठिकाणी आले। आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदार आलेले आहेत। मतदानाचा अधिकार सामान्य नागरिकाला, या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला, सामान्यातल्या सामान्य नागरिकाला संविधानाने दिलेला आहे। तो हक्क बजावण्यासाठी आपण या ठिकाणी एक वेळ अवश्य या ठिकाणी आपण मतदान करणं गरजेचं आहे। काही जण मतदानासाठी टाळाटाळ करत आहेत, परंतु आपला हक्क बजावणं हे लोकशाहीचा हा आपल्याला अधिकार या ठिकाणी दिलेला आहे। बघू शकता या ठिकाणी मतदार पूर्णपणे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपला अधिकार या ठिकाणी या ठिकाणी येत आहेत। बघू शकता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त भी खूप मोठ्या प्रमाणे तैनात केलेला आहे। कोणताही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये व या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी या ठिकाणी विविध जिल्ह्यातून व इतर राज्यातून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। निवडणूक आयोगाचं या ठिकाणी बघू शकता उन्हाच्या या ठिकाणी खूप मोठं उन्हाचं तापमान आहे। त्या तापमानामध्ये या ठिकाणी त्यांचा हक्क बजावण्यासाठी येतात। मी आशिष मुंडे, कॅमेरामॅन महादेव नरोटे।